नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. खडसे आणि महाजन यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असलेले गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे. दोघेही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता तर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर यांचे महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे खळबळ उडवून दिली आहे. महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे. माजी महसूल मंत्री आणि एकेकाळचे महाराष्ट्रातील भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंचा हा आरोप. एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवरती जोरदार हल्ला चढवलाय. गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला. गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी गिरीश महाजन यांना 10 वर्षाचे CDR तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल, मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे. मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना. त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे. एकनाथ खडसे भाजपात असतानाच त्यांच्यात आणि गिरीश महाजनांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगल्याचं 2014 नंतर पाहायला मिळालेलं. आता त्याच खडसेंनी महाजनांचं चारित्र्य हनन करत केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महाजनांनी मात्र खडसेंच्या आरोपांची त्याच भाषेत उत्तर देत खडसेंचं तोंड काळं करण्याची भाषा केली. विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर महाचोर, सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहे. मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे. तसे बेभानकीचे स्टेटमेंट करतायत. मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा, बडबड नाही करायची, एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा. खडसे आणि महाजन यांच्या राजकीय द्वंद्वाने जळगाव जिल्ह्याचं राजकारण बरंच बदललं. पण आता खडसेंनी महाजनांवरती गंभीर हल्ला चढवल्याने आता या संघर्षाचं टोक गाठल्याचं दिसतंय. खडसेंना एका पत्रकाराने केलेल्या दाव्याचा दाखला देत केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे समोर येणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. खडसेंनी या प्रकरणावरती थेट अमित शहांची भेट घेण्याची घोषणा केल्याने यामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.